साडे सव्वाशे न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच पाणी पुरवठा योजनेत खोडा घालणाऱ्या ठेकेदाराला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न। लोकप्रतिनिधींवर आर्थिक तडजोडीचा गंभीर आरोप। शिवसेना नेते अरुण मुंडे यांचा दावा, पुरावे सादर करण्याची तयारी। शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्या ठेकेदाराला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत वाचवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधींनी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी केलाय। या प्रयत्नांमागे आर्थिक तडजोडी झाल्याचे स्पष्ट पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून गरज पडल्यास ते सादर करण्यास आपण तयार असल्याचा दावा देखील मुंडे यांनी केलाय। शेवगाव येथील त्यांच्या कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोनिका राजळे यांचे नाव न घेता संबंधित लोकप्रतिनिधींवर त्यांनी थेट आरोप केले। या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचंही त्यांनी सांगितले। मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी शेवगाव पंचायत समितीचे लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहात नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत शेवगाव पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार राजेंद्र सनेर यांच्यावर कारवाई करण्याचा तसेच ठेकेदार बदलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। मात्र या ठरावाला विरोध करत ठेकेदाराला वाचवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय। या लोकप्रतिनिधींनी सभेच्या एक दिवस आधीच शेवगाव शहरात ठाण मांडून काही नगरसेवकांशी आर्थिक तडजोडी केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे मुंडे यांनी म्हटले। जे लोक कालपर्यंत पाणीपुरवठा योजना पूर्ण व्हावी यासाठी आपल्यासोबत लढत होते, तेच लोक आर्थिक व्यवहार करून अचानक विरोधात गेले, असा आरोपही त्यांनी केलाय। मुंडे म्हणाले की शेवगाव शहरासाठी प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेत आतापर्यंत तब्बल 7 वेळा तांत्रिक बदल करण्यात आले। अनेक वर्षांपासून नगरपरिषदेचे ठेकेदार असलेले राजेंद्र सनेर हे प्रत्यक्षात केवळ 3 वेळाच शेवगाव शहरात आले। तसेच या योजनेत 25 ते 30 लहान मोठ्या वस्त्या ठेकेदाराने वगळल्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होऊ शकली नाही। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकाराचा आपण तीव्र निषेध करीत असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलंय। नमस्कार। 2 दिवसापूर्वी शेवगाव नगरपालिकेची मासिक सभाचं आयोजन केलं होतं आणि ते मासिक सभा पार पडली। त्या मासिक सभेच्या आधी खूप काही ड्रामा करण्यात आला। जे विषय आपण घेतले होते मासिक सभेत शेवगाव शहरच्या, त्या नगरपालिकेच्या भविष्याच्या गावाच्या अनुषंगाने आपण विषय घेतले होते। त्याच्यामध्ये मेन मुद्दे नगरपालिका जी पाणी पुरवठा विषय आहे, त्या पाणी पुरवठ्याचे कन्स्ट्रक्शन मानव सेवा सनेर म्हणून त्यांना काढण्यासंदर्भातला विषय घेतला होता। नगरपालिका गेली 5 वर्षापासून 3 किलोमीटर 4 किलोमीटर गावाच्या बाहेर आहे, ती आत घेतली पाहिजे। तो लोकांचा खूप मोठा अडचणीचा प्रश्न आहे आणि जागा भाड्याने घेऊन त्याला आत शिफ्ट केले पाहिजे, तो एक विषय होता। शेवगाव नगरपालिकेचे जे डीपीआर मधल्या प्रशासनाच्या काळात त्याला डेव्हलपमेंट प्लॅन तो खूप चुकीचा। जिकडं वस्तीच होऊ शकत नाही तिथं येलो झोन आणि जिकडं वस्ती वाढत चालली तिकडे ग्रीन झोन, काही लोकांच्या घरावर आरक्षण टाकले, चुकीच्या ठिकाणी आरक्षण टाकले, असा डीपी प्लॅन त्या मधल्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तडजोडी करून त्याच्यामध्ये खूप मोठा डीपी प्लॅन मध्ये घोटाळा केला। तो थांबून परत त्याचा रिव्हाइज करण्यासाठी आपण तो एक विषय घेतला होता। असे बरेचसे लोकांच्या भविष्याच्यासाठी जे आता घडल्यानंतर परत त्या सुधारणा होणार नाही, तेच आता सुधारून घेण्यासाठी आपण विषय घेतले। पण अरुण मुंडे यांनी घेतलेले सगळे विषय हाणून पाडायचे आणि काही झालं तरी काम करून द्यायचं नाही। राजकीय षडयंत्र रचण्याचं काम त्या जनरल मीटिंगच्या आधी 2 दिवस चाललं। काही नगरसेवकांना लालच दाखवण्यात आले। मला तर कळलं त्याच्यात आर्थिक तडजोडी केल्या की तुम्ही ठरावाच्या विरोधात भूमिका घ्या। आणि सगळ्यात मोठा विषय, लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांना फोन करून सांगितलं, त्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी, की तुम्ही विषय मंजूर होऊन देऊ नका, मला मदत करा। मला कळत नाही
शेवगाव शहर मध्ये त्यांना मदत करायचा याच्यात कोणता प्रश्न होता? लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट नगरसेवकाला फोन करणं, त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे, मी बोलतोय असं नाही. त्या नगरसेवकांना बोललेल्या 2-3 नगरसेवकांना फोन झालेले, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तर हे जे प्रकार चाललाय ह्या गावाच्या विकासाला खळा घालण्याचा जो प्रकार आहे, त्याच्यात सगळ्यात मोठी त्यांना कोणती अडचण होती का सनेर जो कन्स्ट्रक्शन आहे त्याला आपण काढून राहिलो. का काढून राहिलो आपण त्याला? तर त्याच्यामध्ये मेन मुद्दा, आपण ते पाणी योजना चुकीची आहे, रोज पाणी येणार नाही, याच्यासाठी आपण माननीय कलेक्टर साहेबाकडे एक मीटिंग लावली होती. ती मीटिंग जी मीटिंग कलेक्टरांकडे झाली, ती मीटिंग 17/9/2025 ला झाली. आणि त्या मीटिंग नंतर एक कलेक्टर साहेबांनी एक समिती नेमली. ही समिती, त्या समितीमध्ये 3 अधिकारी नेमले होते. एक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ अहिल्यानगर, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता गणेश भोंगवडे आणि उपकार्यकारी अभियंता सतीश बडे. आणि त्याच्यात नंतर पाणी पुरवठा मनोनी सरण अभियंता पाथरी नगर परिषद सचिन राजभोज, असे हे लोक निवडले. त्या समितीने पाहणी केल्यानंतर एक अहवाल दिला. ह्या योजनेमध्ये अहवाल आलेला आहे. आमच्या ज्या भूमिका आहेत त्या सर्वपक्षीय कृती समितीने सुचवल्याप्रमाणे व अस्तित्वात गावठाण झोनमध्ये काही भाग हा क्षेत्र ठिकाणी दिलेल्या सूचनेप्रमाणे इतर झोनमध्ये जोडण्याबाबत करणे संयुक्तिक आहे. जोडण्याबाबत म्हणजे ते भाग झोन मध्ये टाकायच्या क्षमतेनुसार लोकसभा वितरण व्यवस्थाची विभागणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व ठिकाणी एकदामाने पाणी जाईल. प्रकल्प सल्लागार संस्था यांनी झोनिंग सुधारित करावे. नगरपालिका सल्ला करून अंतिम करावे. झोनिंग करताना टाक्याची क्षमता, संबंधित टाक्याद्वारे पाणी पुरवठा, लोकसंख्येचा विचार करून आवश्यक बदल करावे. तसेच सर्व पक्ष कृती समितीच्या चर्चा दरम्यान उपस्थित मुद्द्यानुसार क्षेत्रीय ठिकाणी पाहणी करण्यात येईल. म्हणजे त्यांनी पाईपलाईनच्या नव्याने समांतर पाईप टाकणे, पाईपलाईन नव्याने समांतर पाईप टाकणे आवश्यक आहे. समांतर पाईप टाकल्याने सर्व झोन मध्ये नळ धारकांना पाणी योग्य दाबाने जाणे शक्य होईल. याबाबत प्रकल्प सल्लागार यांनी आवश्यक बदल करावे. प्रकल्प सल्लागार यांनी नप यांना 10 दिवसात आवश्यक बदल करून संकल्पना सादर करावेत, जेणेकरून योजना कार्यान्वित करताना उशीर होणार नाही. म्हणजे सूचना तर केल्या, काय काय करायचं ह्या सूचना केल्या, आता बराच विषय, पण ते 10 दिवसात सादर करा. कारण योजना ऑलरेडी उशीर झालेला आहे, 18 महिन्याची मुदत आहे, तुम्ही याच्यात बदल करा. आता हे कधी पत्र काढलं? 31/10/2025 ला. आणि आज तारीख किती आहे? काय बदलले, काय केले, तिथं काम करायचे की नाही, हा भाग 100% त्या भागात आपण काम करणार आहेत. तिथलचा विकास होणार आहे. जिथे काही काम बदलले असे सांगतात ते सगळे काम होणार आहेत. परंतु त्यांना जे काम बदलले सांगतात लोकांना, त्यांना ते का सांगत नाही का हा सनेर इतक्या दिवसाचा पाणी योजनेचं वाटोळ करू राहिला, त्याला बदलायला तुम्ही का विरोध करता? नगरपालिका गेल्या 5 वर्षापासून गावाच्या 3 किलोमीटर बाहेर आहे. ती गावात आणण्यासाठी तुम्ही का विरोध करू राहिले? तुम्ही ह्या गावामध्ये डीपी प्लॅन जे चुकीचा झाला, तो डीपी प्लॅन सुधारण्यासाठी आपण भूमिका घेतली असताना तुम्ही त्यासाठी का विरोध करू राहिले? हे प्रश्न खरोखर आता निर्माण झालेले. आपण 25 विषय वेगवेगळ्या गावाच्या प्रस्ताव घेतलेले. नवीन पैसे उपलब्ध करणं, नवीन निधीच्या मागणीचा असन, नगरपालिकेच्या इमारतीचा विषय असन, शेवगावमध्ये नगरपालिकेत नवीन इमारत बांधणं, त्यासाठी जागा मागणीचा विषय, आपण पीडब्ल्यूडी जागा मागणीचा विषय केला. असे बरेच विषय ते आपल्याला मार्गी लावायचे.
काल जो प्रकार झाला आणि त्याच्यामध्ये हिरिरीने लोकप्रतिनिधी भाग घेऊन प्रयत्न केला की नगरपालिकेच्या सगळ्या विषय हे हाणून पाडले गेले पाहिजे. नेमकं याच्यात साध्य काय करायचंय की अरुण मुंडे याला थांबायचं आणि याला कसंच काम करून नाही द्यायचं हे युवर असणार. जर लोकप्रतिनिधी आणि जे काही लोक गावातले स्थानिक नेते आहेत त्यांची जर असेल तर हे दुर्दैव आहे. कारण मी माझ्यासाठी काम नाही करू राहिलो, मला गावासाठी काम करायचंय. म्हणून मी विनंती करीन की असा प्रकार भविष्यात जे काही विधानचे निवडून आले नगरसेवक आणि चुकीच्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेला बळी पडू नये. आणि मी गावांना सगळ्याला आश्वासित करतो की भविष्यामध्ये मला गावाच्या प्रश्नावर, गावाचे जे काही प्रश्न असतील, जे पाणी योजनेचं काम असेल, भविष्यात शॉपिंग सेंटरचं असेल, गार्डनचं असेल, नगरपालिका इमारत असेल, जे काही गावाच्या प्रश्न असतील, गटाराची योजना असेल, हे पूर्ण करण्यासाठी मला प्रयत्न करायचे. सनेरला आपण पाणी योजना आणि भुयारी गटार योजना या दोन्ही विषयावर बाहेर काढलं. त्याचं कारण असं आहे की पाथडीमध्ये भुयारी गटार पूर्ण झाली, आपल्याकडे अजून ती फाईलच मंत्रालयाकडे फिरती, पण काळजी करू नका, ते सुद्धा आपण मार्गी लावणार आहेत. याला कितीही कुणीही अडचण आणली तर परमेश्वराकडे न्याय, अंधारा असला तरी न्याय, उशिरा असला तरी 100% टाइम असेल, काही गोष्टी होत्यात. आपल्याला निश्चित शेवगावकरांना कुठंतरी चांगला न्याय भेटणार आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध. आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लत, अरमान, आइसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.